संत श्री शिरोमणी रविदास महाराज, ज्यांना आपण रविदास महाराज, भोईदास महाराज, रैदास महाराज या नावाने ओळखतो. संत रविदास महाराज हे 14व्या शतकातील या 15व्या शतकातील, असं कन्फर्म त्याची जन्म तारीख उपलब्ध नाही आहे, परंतु हे 15व्या शतकातील महान संत होऊन गेले. संत रविदास महाराज यांनी भक्त चळवळीतून समाज प्रबोधनाचे कार्य केलेले आहे. संत रविदास महाराज यांनी जातीभेद निर्मूलनासाठी खूप मोठं कार्य केलं आहे. त्यांची एक म्हणजे कविता, एक प्रसिद्ध कविता आहे, जाती जाती में न जाती जो केतन के पार पार रैदास मनुष्य ना जुड़ सके जब तक जाती न जा. संत रविदास महाराजांनी जातीवाद या याच्यावर घणाघाती प्रहार केलेला आहे. म्हणजे जिथपर्यंत आपण जातीभेद विसरत नाही, या जातीभेदला तडा देत नाही, तिथपर्यंत मनुष्य सोबत जुळू शकत नाही, संत रविदास महाराज यांनी सांगितलेलं आहे. संत रविदास महाराज यांच्या कविता शीख धर्मातील जे मुख्य ग्रंथ आहे, ज्यांना आपण आदि ग्रंथ, गुरु ग्रंथ साहिब या नावाने ओळखतो, त्याच्यामध्ये संत रविदास महाराज यांच्या 56 कविता आहेत. म्हणजे संत रविदास महाराज हे त्या काळातले खूप महान संत होऊन गेलेले आहेत. संत रविदास महाराज यांनी त्यांची आणखी एक कविता आहे, मन चंगा तो कटोती में गंगा. ही संत रविदास महाराजांची सर्वात नावाजलेली या फेमस ही कविता आहे. संत रविदास महाराज हे उत्तर प्रदेश येथे वाराणसी जवळ गोवर्धन या गावी जन्मलेले आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव संकोच उर्फ रघु असं आहे. त्यांनी समाज प्रबोधनातून लोक जागृतीचं आणि धार्मिक वातावरण बदलण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी भविष्यातील वेध घेण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. संत रविदास महाराज यांनी जातीभेद निर्मूलनावर काम केलं आहे, तसंच समाज सुधारणावर सुद्धा काम केलं आहे. त्यांनी आपली कामे कशी करावीत हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलं आहे. त्यावेळेस संत रविदास महाराज यांनी, जे त्यांचे वडील होते, त्यांच्या वडिलांचा व्यवसाय हा चप्पल शिवण्याचा होता. म्हणजे संत रविदास महाराज यांनी सुद्धा तोच व्यवसाय चालू ठेवला. परंतु संत रविदास महाराज यांनी ते चप्पल शिवायचे आणि फुकटात लोकांना देऊन द्यायचे. चप्पल शिवायचे, लोकांना असं देऊन जायचे. या कारणानं त्यांच्या वडिलांनी त्यांचं लग्न करून टाकलं. म्हणजे तेच कार्य चालू ठेवलं. गरीब कोणी आलं, चप्पल शिवून असं फ्रीमध्ये देऊन द्यायचे. त्यावेळेस त्यांना त्या सांसारिक अडचणींना खूप अडचणी आल्या त्यांना, आणि जीवन जगण्यात खूप अडचणी आल्या. परंतु त्यांनी त्यांचं जे समाज कार्य आहे, आपल्या लहान कृतीतून का होईना, पण त्यांनी समाज कार्य चालू ठेवलं. ज्यावेळेस संत रविदास महाराज यांचे वडील मरण पावले, त्यावेळेच्या लोकांनी संत रविदास महाराज यांच्या जे वडिलांचे जे अंतिम संस्कार होतं ते गंगा मध्ये विसर्जन करावं होतं, पण ते त्यावेळेच्या लोकांनी ते करू दिलं नाही. तिथं असं चमत्कार घडलं की एकाएकी तिथं ऑटो, म्हणजे आपण ते वारा म्हणतो, ते आलं आणि पूर्ण जे अस्थि राहते ते पूर्ण गंगेत गेलं, विलीन झालं. म्हणजे त्यावेळेस संत रविदास महाराज त्यांची शक्ती आणि भक्तीची परीक्षा तिथे लोकांनी पाहिलेली होती. संत रविदास महाराज यांचे जे अन्वयी आहेत, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश या म्हणजे खूप साऱ्या राज्यातले त्यांचे अन्वयी आहेत, त्यांचा समाज आहे. त्यांच्या समाजाचा असं मी उल्लेख वाचलेला नाही की या चांभार जातीतून येतात किंवा असं त्यांचा उल्लेख नाही, परंतु त्यांनी चप्पल शिवण्याचे म्हणजे जे चप्पल शिवण्याचा जो कार्य आहे त्यावेळेस ते त्यांनी केलेलं आहे. उल्लेख असं कुठंच नाही की चांभार जाती, परंतु तिथूनच आहे हे कन्फर्म आहे. संत रविदास महाराज यांनी त्यावेळेस जे काही आजूबाजूचे राज्य होते त्यावेळेस भक्ती चळवळीचं जे कार्य होते ते मोठ्या प्रमाणात केलं आहे. त्यांनी निर्गुण जे राहते, म्हणजे मूर्तीपूजेला त्यावेळेस विरोध केला होता. निर्गुण म्हणजे तुम्ही घरून बी देवाचे स्मरण करू शकता, किंवा पंढरपूरला जावं लागते किंवा काशीला जावं लागते असं त्यांनी कुठं सांगितलेलं नाही. म्हणजे आपल्या कामातून सुद्धा आपण भक्ती कशी करू शकतो, समाजकार्य कसं करू शकतो, जातीभेद वर त्यांनी जास्त लिखाण केलं. त्यांच्या कविता जास्त मोठ्या वाचण्यात आलेलं नाही, परंतु त्यांचं जे लिखाण आहे त्यांच्या लिखाणावरून असं येते की जातीभेदाला त्यांचा विरोध होता, जो आज आपल्या समाजात खूप बळावलेला आहे. आपण पाहतो प्रत्येक गोष्टीत जातीवाद होतो. आपण आज संत रविदास महाराजांची जयंती साजरी करतो. जयंती साजरी करण्याचा एकच उद्देश आहे की त्यांचे जे विचार आहेत त्यांच्या विचारांची आपण कुठेतरी म्हणजे विचार आपलं आत्मसात केलं पाहिजे. परंतु संत सेवालाल महाराजराव, संत रविदास महाराजराव, छत्रपती शिवाजी महाराजराव
हे आपण साजरी करतो फक्त याच्यासाठी की ते फोटोला हार अर्पण करायचं, पूजा करायचं, झाली जयंती साजरी. त्यांचा हा उद्देश नव्हता. त्यांचा उद्देश होता की माझी एक या जयंतीतून आज आपण पहिल्यांदा ग्रामपंचायतीमध्ये संत रविदास महाराजांची जयंती साजरी करतोय. याच्यामधून एका माणसानं जरी त्यांचं गुण थोडंसं आत्मसात केलं की आपली जयंती साजरी झाली. आपण महत्वाचं म्हणजे जो जातीवाद झालेला आहे, जातीवाद प्रत्येक गोष्टीत होत आहे, त्यांना तडा द्यायचा. ही संत रविदास महाराज यांची खरी जयंती झाली. ही तर आपण प्रोसिजर करतोय, त्याची पूजा, हार अर्पण हे प्रोसिजर नुसार करतोय. परंतु खरी जयंती साजरी राहील की संतोष न खरोखर ते आत्मसात करायचे. आपले जे सरपंच, नवनिर्वाचित सरपंच आहेत, त्यांनी आपल्या आता ते गावाचे सरपंच आहेत, त्यांनी कोणत्याही गोष्टीत जातीवाद करायचा नाही. झाली संत रविदास महाराजांची जयंती साजरी. आणि आपल्या पण अपेक्षा तेच आहे, सरपंच साहेबांकडून जातीवाद झाला नाही पाहिजे. हे म्हणजे जयंती साजरी करण्याचा उद्देश नाही. आपण शिवराज महाराजांची जयंती साजरी करतो, त्यांनी पण सांगितलेलं आहे की जातीवाद करू नका. पण होते कसं, मी जयंती साजरी करतो, पूजा करतो, ठीक आहे, आणि बाहेर गेलं की जातीवाद चालू. पाटील असो, बंजारा असो, अनु असो, नु असो, हा आपल्या कमीत कमी या 5 वर्षात आपण करून घ्या, नंतर ठीक आहे. संत रविदास महाराज यांची तिथी जर पाहिली, आपण गुगलवर सर्च केलं, कुठे सर्च केलं, अशी उपलब्ध नाही. त्यावेळेस तेवढं काही साधन नव्हतं. आणि पुण्यतिथी जर कन्फर्म तारीख नाही, परंतु एका याच्यावर 1377 आहे, दुसऱ्या याच्यावर 1550 आहे. म्हणजे 14 ते 15व्या शतकात ते महान संत होऊन गेले. आणि त्यांचं कार्य आज 600 वर्षानंतर जर आपण साजरी करतोय, तर त्या माणसात काहीतरी कमी. नाहीतर आज वडील जर वारला तर आपण पुण्यतिथी विसरून जातो, पाचवी नाही करत बरोबर. 600 वर्षानंतर जर संत रविदास महाराज यांची आपण जयंती साजरी करतोय, कुछ तो दम आहे त्यांच्या विचारांनी, त्यांच्या वागणुकीने, त्यांच्या चरित्रातनी. ह्या गोष्टी आपल्याकडून पण थोड्याफार झाल्या पाहिजे, जेणेकरून कमीत कमी आपल्या मुलांना आपली 5वी तरी साजरी केली पाहिजे, किंवा ते तो तरी साजरी केलं पाहिजे, पहिली पुण्यतिथी साजरी केली पाहिजे. आज विचार करा ना, 600 वर्ष म्हणजे काय जोक आहे ना? 6 पिढी असं जर विचार केला, 6 ते 7 पिढ्या गेल्या, 7 पिढीच्या वर जाते. 100 वर्षात जर एक पिढी जर धरली, 7 पिढ्या झाल्या, तरी त्याची जयंती आज आपण साजरी करतोय, म्हणजे आहे काहीतरी. त्यांच्या विचारातून आपण काहीतरी आज नवीन प्रबोधन घेतलं पाहिजे. मी, तुम्ही किंवा संतोष भाऊ सरपंच आहेत, त्यांनी पण सुद्धा तेव्हा जी जयंती साजरी. आज सर्व आपण इथे उपस्थित राहिला, संत रविदास महाराज यांची ग्रामपंचायतीमध्ये पहिली जयंती. आणि आपण ग्रामपंचायतीमध्ये असं ठरवू, गजू हो याच्यानंतर कोणाची जयंती राह ते याच प्रकारे साजरी करायची. आपण याच्यामध्ये जातीवाद नाही झाला पाहिजे. ते संत रविदास महाराज राव, बिरसा मुंडा राव, या कोणी राव, अहिल्याबाई होळकरची जयंती राव, ते आपण जयंती बाकीचे नाही आले तरी चालते, कमीत कमी आपण जे आपण आहोत ते तरी आपण जयंती साजरी करू, आणि त्याच्यामध्ये कोणता जातीवाद नाही करू. याच्यानंतर संतोष, याच्यानंतर संतोष 2 शब्द